सुरुवातीला बातमी बीडमधनं आहे। शेतकऱ्याचा आक्रोश मदतीसाठी सध्या सुरू आहे। डोक्यावर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या फोटोसमोर याची मागणी केलेली आहे। पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना किती खोलवर आहेत याचं एक दृश्य पाहायला मिळालेलं आहे बीडमध्ये। बीडच्या आष्टी तालुक्यातनं हा व्हिडिओ समोर येतोय। सुलेमान देवळा येथील शेतकरी अर्जुन घोडके यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेलाय। शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्यानं घोडके यांनी आपली व्यथा जगासमोर मांडण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला। शेतामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांचे फोटो असलेला एक बॅनर उभारला आणि त्याच्यासमोर लोटांगण घेतलं। शीर्षासन करत आपल्या जखमा सुद्धा दाखवल्या। ही मदत अपुरी आहे। या टिचभर मदतीने शेतकरी उभा राहू शकत नाही असा सवाल आणि ही व्यथा त्यानं मांडलेली आहे। तर पावसानं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या या व्यथा आहेत आणि हे गाऱ्हाणं मांडलेलं आहे सरकार पुढे। आता सरकारनं आम्हाला जी काही आहे ती मदत करावी असं वारंवार मागणी शेतकऱ्यांच्या मार्फत केली जाते आणि ही मागणी सातत्याने केली जात असून मदत ही लवकरात लवकर व्हावी अशी ही अपेक्षा आहे। हृदयद्रावक अशी ही दृश्य आहे। सुलेमान देवळा येथील शेतकरी अर्जुन घोडके यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून गेलेला आहे। आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आकाश, हा शेतकऱ्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे, त्यांची नेमकी मागणी काय, कधीचा हा व्हिडिओ आहे? नक्कीच बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता। या परतीच्या पावसाने शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। बीडच्या आष्टी तालुक्यातील हा एका शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे। शेतकऱ्याला जी मदत सरकारकडून मिळाली आहे, मदतीची जी घोषणा सरकारने केलेली आहे, ही तत्पुरती मदत आहे। या मदतीने शेतकऱ्याच्या जमिनी देखील व्यवस्थित होऊ शकत नाहीत आणि या जमिनी कुठेतरी व्यवस्थित व्हाव्या, शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळावा आणि झालेलं नुकसान भरपाई तरी शेतकऱ्याला त्वरित मिळावी, या मागणीसाठी एक शेतकरी आक्रोश करताना दिसतोय। या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एक बॅनर उभा केलं। त्या बॅनरवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे। या फोटोच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांनी सरकार समोर लोटांगण घेतलं व उलट लोटांगण घेत सरकारला विनंती केली की मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला तात्काळ जी मदत आहे, आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसानाची भरपाई द्यावी आणि आम्हाला मदत तात्काळ द्यावी, असा आक्रोश हा शेतकरी करताना दिसतोय। निश्चित। आकाश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।